राम श्री ज्ञानदेव श्री तुकाराम। श्री ज्ञानदेव श्री तुकाराम। श्री ज्ञानदेव श्री तुकाराम। श्री ज्ञानदेव श्री तुकाराम। ओ श्री तुकाराम श्री ज्ञानदेव। पुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। पंढरीनाथ भगवान की जय। माऊली श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। शांति ब्रह्म एकनाथ महाराज की जय। सद्गुरु श्री जोग महाराज की जय। पवित्र सरिला श्री इंद्रायणी मातेच्या तीरावरती संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या मंदिरामध्ये भगवान श्री सिद्धेश्वरांच्या सन्मुख प्राणसंजीवनस्थ ज्ञानेश्वर माऊलींच्या चरण सानिध्यामध्ये विनम्र भावाने बसून ज्ञानेश्वर महाराजांची वाङ्मयी मूर्ती श्री हरिपाठ यावरती क्रमशः आपण चिंतन करत आहोत। औचित्य सर्वज्ञात आहे। श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सप्तशतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष, अर्थात माऊलींच्या समाधीला 725 वर्ष पूर्ण होत आहेत। त्याचं मंगलमय औचित्य साधून ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीने जे विविध संस्तुत्य असे उपक्रम मंदिरामध्ये साकारलेले आहेत, तदअंतर्गत हरिपाठाचं क्रमशः चिंतन। आज हरिपाठाच्या 25व्या अभंगाचं आज चिंतन करणार आहोत। स्वांत सुखासाठी वाणीला मंगलमय बनवण्यासाठी ज्ञानेश्वर महाराज ज्या भावावस्थेमध्ये आहे ती भावावस्था अनुभवण्यासाठी माऊलींच्या ह्या दिव्य शब्दांचं उच्चारण करून स्वतःला मंगलमय बनवूया। जाणीव नेणीव भगवंती नाही, उच्चारणी पाही मोक्ष सदा। नारायण हरी उच्चार नामाचा, तेथे कळी काळाचा रिग नाही। तेथील प्रमाण नेणवे वेदांसी, ते जीवजंतुसी केवी कळे। ज्ञानदेवा फळ नारायण पाठ, सर्वत्र वैकुंठ केले असे। हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी। या अभंगावरती चिंतन करण्यापूर्वी किंचितसं सिंहावलोकन करून क्रमिक अभंगाचं आपण क्रमशः चिंतन करू। सर्व साधनांचं पर्यावसान शेवटी शुद्ध भावात झालं पाहिजे, आणि तो शुद्ध भाव म्हणजे संतांच्या संगतीमध्ये राहून त्या आत्मतत्वाचा बोध जो अंतःकरणामध्ये झाला, ते आत्मतत्व, ते ब्रह्मतत्व सगळीकडे व्यापून भरलं आहे।
ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी, हरी दिसे जनीवनी आत्मतत्वी. हरी दिसे आत्मतत्वी, हरी दिसे जनी आणि हरी दिसे वनी. तो परमात्मा सगळीकडेच आहे असं श्रीमद भगवद्गीतेच्या विभूती योगामध्ये म्हटल्याप्रमाणे सगळ्या स्थितीच्यामध्ये भगवंतच आहे. जगातले सगळे पर्वत पाहिल्यानंतर भगवंताची आठवण यावी. स्थावराणाम हिमालयः. सगळ्या नद्यांना पाहिल्यानंतर सर्वप्रथम आठवण यावी भगवंताची. स्रोतसा मश्मी जान्हवी. आपल्या इंद्रियांना समवेत आपण व्यवहार करताना इंद्रियाणा मनोश्चास्मी. सर्व वृक्षांना पाहिल्यानंतर अश्वत्थ सर्व वृक्षाणाम. सर्व सर्पांना पाहिल्यानंतर, नागांना पाहिल्यानंतर अनंतश्चास्मी नागानाम. 5 पांडवांचं नाव समोर आलं की पांडवानाम धनंजय. असं स्थावर जंगम त्या सगळ्यांच्यामध्ये परमात्मा व्यापून आहे. सुचिनाम श्रीमतांगे योगभ्रष्टो भिजायते. अशी अनुभूती योगभ्रष्टालाही येते. चांगल्या घरात जन्माला आल्यानंतर, साधना केल्यानंतर सुनीचैव स्वपाकेच पंडित समदर्शनः. सगळ्यांच्यामध्ये परमात्मा आहे असा शुद्ध भाव येण्यासाठीच जप तप कर्म क्रिया नेम धर्म आहेत. आणि हा शुद्ध भाव निर्माण होत नसेल आणि जप तप कर्म क्रिया नेम धर्म होत असतील तर त्याचा काहीच उपयोग नाही. आणि असा परमात्म्याच्या सर्वात्मक भावाचा उदय आपल्या अंतःकरणामध्ये झाला की त्या भावाचं संगोपन, त्या भावाची वाढ संत संगतीमध्ये करावी. न सोडे रे भावो टाके रे संदेह हो. संदेह मगाशी आपण पाहिला. कोणत्याही क्षेत्रामध्ये संशय हा प्रशस्त नाही. व्यवहारातही संशय नको आणि अध्यात्मातही संशय नको. त्या अज्ञानापासून संशय निर्माण होतो, हृदयामध्ये राहतो, ज्ञानाने त्याची निवृत्ती होते. तो संशय अंतःकरणामध्ये असेल तर त्या व्यक्तीला कोणत्याच इहलोकात आणि परलोकात सुख नाही असाही आपण अनुभव पाहिला. आणि म्हणून संदेह टाकावा आणि भाव जोडावा. रामकृष्णे टाहो नित्यफोडी. अंतःकरणामध्ये रामकृष्ण नामाचा परा पश्यंती मध्यमा आणि वैखरी या चारही वाणीने परमात्म्याच्या नामाचा उच्चारणाचा अट्टहास करावा. त्यालाच रामकृष्ण टाहो नित्यफोडी. आणि भगवंताच्या प्राप्तीकरिता जात वित्त गोत कुळ शीड मात याची कोणतीच आट नाही आहे. फक्त त्या जात वित्त ह्या सगळ्यांचा उपयोग सकारात्मक पद्धतीने करावा. उत्तम जातीत जन्माला आला तरी भगवंताची सेवाच करावी. आणि उत्तम जातीत जन्माला येऊन भगवंताची सेवा होत नसेल आणि फक्त मी उत्तम जातीत जन्माला आलो आहे असा फक्त नाव सांगत असेल तर त्या जगण्याला काहीच अर्थ नाही. आणि कनिष्ठ जातीमध्ये जन्माला आलो आहे, आता माझं कसं होणार अशी चिंता करत बसण्यापेक्षा संतांनी सांगितलं, वर्णाभिमाने कोण झाले पावन, ऐसे द्या सांगून मज कोणी. कबीर मोमीन लतीफ मुसलमान, सेना न्हावी जाण परमभक्त. हे सगळे परमभक्त झालेच ना. मैराळा जनक कोण कुळ त्याचे. त्यांचा कुळाचा विचार केला तरी आपल्याला वाटेल की ते सुद्धा अशा योनीमध्ये जन्माला येऊन भगवत भक्त झाले. जनाबाईसाठी तो परमात्मा गोऱ्या वेचतच होता ना. अर्थात जात
वित्त गोत कुळ शीळ मात भगवंताच्या भक्तीपर्यंत आला भगवंतापर्यंत आले की सगळ्या गोष्टी मावळल्या जातात. ज्याप्रमाणे जोपर्यंत हा ओहोळ आहे का वहाळ आहे हा भेद तोपर्यंतच जोपर्यंत ते गंगेला प्राप्त होत नाही. गंगेला प्राप्त झाले की मग तो ओढासुद्धा नदीमध्ये रूपांतर होतं. हे काष्ट खैराचं आहे की हे काष्ट चंदनाचं आहे, हे बावळीचं आहे का बोरीचं आहे, हा भेद तोपर्यंतच की जोपर्यंत ते अग्नीमध्ये मिसळत नाही तोपर्यंत. एकदा अग्नीत ते काष्ट गेले की मग त्याचं नामरूप सगळं समाप्त होतं. ही पूर्ववाहिनी नदी आहे, ही पश्चिम वाहिनी नदी आहे, ही गंगा यमुना सरस्वती आहे. या नद्यांच्या मधला भेद तोपर्यंतच आहे जोपर्यंत त्या नद्या समुद्राला भेटत नाही. पण एकदा की समुद्राला प्राप्त झाल्या की मग त्या नद्यांचं नाम आणि रूप आणि उगम हे आता गौण असतं. तसं कोणत्या जातीत कुळात जन्माला आला हे महत्त्वाचं नाही. एकदा परमात्म्याच्या नामाचा ठसा अंतःकरणामध्ये उमटला की तो आता भगवंताचाच झाला. 9व्या अध्यायामध्ये हा सगळा विचार खूप सविस्तर ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितला आहे. ते म्हणतात पूर्वीच्या काळामध्ये वस्तू विनिमयाचं साधन म्हणून चमड्याचे गोल आकाराचे अशा वस्तू असायच्या आणि त्याच्यावरती राजाचं अक्षर स्वाक्षरी पडली की त्या चमड्याच्या राजाच्या अक्षर पडल्यानंतर त्याला एवढी किंमत प्राप्त व्हायची की त्याच्या चमड्याच्या माध्यमातूनच सगळ्या वस्तू भेटायच्या. आणि म्हणून सगळे लोक म्हणायचे की आम्हाला ते चमड्याची वस्तू पाहिजे कारण त्यांनीच सगळ्या वस्तू भेटतात. मग ते सोनं चांदी हे अप्रमाण आहेत. तसं भगवंताच्या नामाचा ठसा अंतःकरणामध्ये उमटला. जसं की सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला तसा अंतःकरणात नामाचा ठसा उमटला की तो आता भगवंत स्वरूपच झाला. तसं क्षत्रिय वैश्य शूद्र अंतेज स्त्री ही तोपर्यंतच हा भेदभाव जोपर्यंत त्यांना भगवत साक्षात्कार प्राप्त होत नाही. मिठाचे कण जोपर्यंत समुद्राला प्राप्त होत नाही तोपर्यंत मीठ वेगळं आहे. पण एकदा की ते समुद्रात गेलं की मग मीठ राहत नाही, मीठ समुद्र होतं. तसंच ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तैसे उत्तमत्व तैच तरे तैच सर्वज्ञता सरे जै मन बुद्धी भरे माझेनी प्रेमे. मनामध्ये आणि बुद्धीमध्ये भगवत प्रेम जेव्हा भरलं जातं तेव्हाच उत्तम जाती ही तरुण जाते आणि तैच सर्वज्ञता सरे. सर्वज्ञता ही तेव्हाच मान्य होते जेव्हा अंतःकरणामध्ये जै मनबुद्धी भरे माझेनी प्रेमे. पण अशी भगवत बुद्धी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत हा भेद राहतोच. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात आता भगवंतापर्यंत आलात ना मग आता जाती अप्रमाण आहेत. फक्त काय करायचं भजे का त्वरित भावनायुक्त भज सेवायाम. भज म्हणजे सेवा करणे, चिंतन करणे, मनन करणे, समर्पण करणे. पण ती भगवंताची सेवा कशी करावी याकरता 2 पदे आले आहेत. त्वरित भजे आणि भावनायुक्त भजे. त्वरित का भजे याचं कारण एक आहे. ज्ञानेश्वर महाराजांची 9व्या अध्यायातलीच एक ओवी आहे. तरी झडझडोनी वैला निघ ए भक्तीचे वाटे लाग तरी पावेसी अव्यंग निजधाम माझे.
ही शेवटची ओवी त्या श्लोकाच्या खालची. याच्या अगोदरचे जेवढ्या ओव्या आहेत त्यापैकी बऱ्याच ओव्या झडझडोणी वैला निघ हे याचं कारण सांगणारे आहेत. का असं करायचं? कारण म्हटले हा जो कलियुग आहे हाच मुळात मर्त्य आहे आणि ह्या कलियुगामध्ये सगळं नश्वर आहे, अशाश्वत आहे, क्षणभंगूर आहे. मानवी देहाची काही शाश्वती नाही आणि ह्या कलियुगामध्ये लोकांची प्रवृत्ती इतकी स्वार्थ झाली आहे. जिथे दृष्ट आणि अदृष्ट विषयाचा लाभ व्हायचा आहे तिथे माणूस कवडीसुद्धा मोडत नाही आणि ज्या ठिकाणी सर्वस्वाची हानी होणार आहे माऊली म्हणतात तेथे कोडी वेचती गा. तेथे कोट्यवधी रूप माणसं खर्च करतात. ही कलियुगातल्या लोकांची सध्याची परिस्थिती आहे. या कलियुगामध्ये जो विषयामध्ये विलासामध्ये राहतो त्याला संपन्न म्हणतात. जो विषयाभिलाषामध्ये आहे त्याला सज्ञान म्हणतात. ज्याचं बळ प्रज्ञा कमी होतं, आयुष्य संपून जातं, त्याला सज्ञान म्हणतात. आणि असं अनर्थकारक हे सगळं विश्व आहे. आणि येत अर्जुना अवचटे जन्मलासी तू. ह्या कलियुगामध्ये तू जन्माला आला आहेस म्हणून घाई कर. त्याचं आणखी एक महत्त्वाचं कारण सांगतात. त्याने आपल्यासमोर एक चित्र उभं केलं आहे. चित्र असं आहे, एक साप आहे आणि तो साप एका बेडकाला गिळतो आहे आणि साप ज्या बेडकाला गिळतो आहे तो बेडूक एक साधं चिलट आपल्याला प्राप्त व्हावं म्हणून जीभ पुढे करतो आहे. मग आता कल्पना करा, जो बेडूक आता साध्या एका चिलटाला गिळतो आहे त्याला हे माहिती नाही की आपणच अर्ध गिळालो आहोत. सापाने आपल्याला आधीच गिळालं आहे. तसं मनुष्य हा बेडकाच्या ठिकाणी आहे आणि काळ हा सर्पाच्या ठिकाणी आहे आणि मनुष्य या संसारामध्ये येऊन त्या बेडकाच्या प्रमाणे पंचविषयाची लालसा करतो. मग आता सांगा इथे शाश्वत काय आहे? माऊली म्हणतात दरदुरू सापे गिळिजित आहे उभा की तो मासाळी वेटाळी या जिभा तैसे प्राणी कवणे लोभा वाढवी ती तृष्णा. हे मनुष्य प्राणी अशी कोणती तृष्णा वाढवतात की त्यांना कसं कळत नाही की ह्या काळरूपी सर्पाने ह्या जीवरूपी बेडकाला जन्माच्या अगोदरच गिळंकृत करायला सुरुवात केली होती आणि जन्माला आल्यानंतर हा किती आकांक्षा ठेवतो मनामध्ये. आणि म्हणून एका क्षणाचा भरवसा नसल्यामुळे आणि उत्तम मानवी देह प्राप्त झाल्यामुळे भजका त्वरित. आणि जर आता भगवंताची सेवाच करतो, नामचिंतनच करतो, तर ज्या चिंतनामध्ये भक्ती प्रेम भरलेलं आहे अशी भावनायुक्त येऊन भगवंताला भजावं. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण म्हणे वैकुंठ भुवनी घर केले. काही माणसं ध्यान करतात 1 तासभर पण मनामध्ये परमात्म्याचं 24 तास चिंतन त्यांच्याकडनं होत नाही. काही लोक भगवंताचं नामचिंतन करतात पण ध्यान करायला बसलं की त्यांना ध्यान होत नाही, कारण तिथं मनाची एकाग्रता नसते. पण ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ध्यानातही ध्यानामध्ये सुद्धा रामकृष्ण आणि मनामध्ये सुद्धा रामकृष्ण असा ध्यान आणि चिंतन दोन्ही एकत्र झाल्यानंतर त्यांनी आता राहण्याचं ठिकाण कुठं केलं आहे? ह्या साधनेच्याद्वारे वैकुंठ भुवनी घर केले. ज्या वैकुंठामध्ये भगवंतांनी सांगितलं यत गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम.
असं माझं परमधाम आहे की जिथे प्राप्त झाल्यानंतर जीव पुन्हा मागे येत नाही. असं माझं ठिकाण, असं धाम म्हणजे वैकुंठ, की ज्या वैकुंठाच्यामध्ये राग नाही, द्वेष नाही, मत्सर नाही, काळाची भीती नाही, जिथं परमात्म्याचं सान्निध्य आहे, जिथे सगळेच भगवत भक्त, कोणी सलोकता, समीपता, स्वरूपता, सायुज्यता, मुक्तीचा अनुभव घेतात. आणि अशा ठिकाणी हा गेल्यानंतर चिरंजीव कल्प वैकुंठी नांदे, प्रदीर्घ कालापर्यंत तो तिथे राहतो. हा एकटाच जातो का? नाही. तो मातृ पितृ भ्राता सगोत्र अपार चतुर्भुजनर होणे ठेले. तो आपल्या आई वडील भाऊ त्या सगळ्यांनाही तिथे भगवंताची स्वरूपता मुक्ती प्राप्त होते. याला चारही मुक्ती प्राप्त झालेल्या असतात. आणि त्याच्याबरोबरच त्याचं संपूर्ण कुळ शुद्ध झालेलं असतं, परंपरा त्याचे कुळशुद्ध. आणि जे कोणी आत्तापर्यंत पूर्वज होऊन गेले त्यांनासुद्धा वैकुंठाला जाण्याचा मार्ग सोपा झाला. पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा. म्हणजे हा नामाच्या प्रभावानं एकटा वैकुंठाला जात नाही, तर सगळं कुळच कुळ घेऊन जातात. खरं म्हणजे प्रभू रामचंद्रांनी अयोध्येमध्ये त्या काळात जेवढे लोक होते त्यांना सदेह वैकुंठाला परमात्म्याने नेलं होतं. आणि त्याच्या अगोदरही अयोध्यामध्ये दोनदा तीनदा तिथे भगवत भक्त होऊन त्यांनीही तिथल्या सगळ्या नागरिकांना वैकुंठामध्ये नेलं होतं. असा सगळा विचार भावार्थ रामायणामध्ये विशेषत्वाने आलेला आहे. आणि म्हणून आपल्याला अशी उत्तम स्थिती प्राप्त व्हायची असेल तर आपणही एकदा हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. असा अगोदर पाहिलेला जो अभंग होता त्या अभंगाचं चिंतन केलं. आजचा जो अभंग आहे, जाणीव नेणीव भगवंती नाही, हरी उच्चारणी पायी मोक्ष सदा. या अभंगाच्या मध्ये भगवंताचा स्वभाव सांगितला आहे. या अभंगाच्या मध्ये नाम महात्म्य सांगितलं आहे. या अभंगामध्ये नाम महात्म्याचा प्रभाव सांगितला आहे. आणि नाम महात्म्य आणि भगवत महात्म्य जिथे वेदाला कळत नाही तिथे सामान्य जीवजंतूला कसं कळेल. ज्ञानेश्वर महाराज सांगतात, मी माझ्या आयुष्यामध्ये नारायण नामाचा पाठ केल्यामुळे त्याचं फळ म्हणून मला आता सर्वत्र वैकुंठासारखीच अनुभूती इथे येत आहे. आणि तुम्हालाही तशी यावी असं वाटत असेल तर तुम्हीसुद्धा हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. आता ह्या संबंधाने थोडासा विचार करूया आपण. आपण ज्ञानाच्या क्षेत्रामध्ये विचार करू शकतो, भक्तीच्या क्षेत्रामध्ये विचार करू शकतो, उपासनेच्या संदर्भात विचार करू शकतो, आणि ह्या संसाराच्या संबंधाने विचार करू शकतो. जेव्हा आपण ज्ञान, भक्ती, उपासना, कर्म आणि ह्या संसाराच्या संबंधाने जेव्हा विचार करतो तेव्हा काही गोष्टी आपल्याला समानतेने पाहायला भेटतात. आणि त्या म्हणजे ह्या, जेव्हा आपण परोक्ष ज्ञानाच्या संबंधानं, शास्त्रीय ज्ञानाच्या संबंधानं, ग्रंथज्ञानाच्या संबंधाने जेव्हा विचार करतो तेव्हा तीन गोष्टी आपल्यासमोर येतात. ते म्हणजे ज्ञान प्राप्त करणारा ज्ञाता, आणि ज्ञाता जे प्राप्त करून घेतो ते ज्ञान, आणि ज्याचं प्राप्त करून घेतो तो ज्ञेय. ज्ञाता, ज्ञान आणि ज्ञेय ह्या तीन प्रमुख गोष्टी ज्ञान संपादनाच्या मध्ये असतात. जेव्हा भक्ती क्षेत्रामध्ये आपण येतो तेव्हा तिथेही तीन गोष्टीचा विचार येतो. तिथे भक्ताचा विचार आहे, भक्त भक्ती करतो म्हणून भक्तीचा विचार आहे, आणि
भक्त जी भक्ती करतो तो भगवंत, त्या भगवंताचा विचार आहे. म्हणजे भक्तीमध्ये भक्ती, भगवंत आणि भक्त या 3 गोष्टींचा विचार आहे. कर्मामध्ये सुद्धा कर्मी आहे आणि कर्मी वेगवेगळ्या प्रकारचं कर्म करतो आणि कर्म करून स्वर्गाला जातो. म्हणून तिथे सुद्धा कर्मी, स्वर्ग आणि कर्म या 3 गोष्टींचा विचार आहे. संसाराच्या बाबतीत जरी म्हटलं तिथंही 3 गोष्टींचा विचार आहे. या सगळ्या संसाराचा जो अनुभव घेतो त्या अनुभव घेणाऱ्याला म्हणतात भोक्ता. ज्या पदार्थांचा अनुभव घेतो त्या पदार्थांना म्हणतात भोग्य. आणि जो अनुभव येतो भोक्ता भोग्य पदार्थाशी जेव्हा संपर्कात येतो आणि त्यानंतर त्याला जो अनुभव येतो त्याला म्हणतात भोग. भोग म्हणजे सुखदुःखाचा अनुभव. आता आपल्याला ह्या अभंगाच्या मध्ये ज्ञानाच्या बाबतीत जास्त विचार करायचा नाही, उपासनेच्या बाबतीत जास्त विचार करायचा नाही, सकाम कर्माच्या बाबतीत जास्त विचार करायचा नाही आणि व्यावहारिक भोक्ता, भोग्य आणि भोग याचाही विचार करायचा नाही. मग कशाचा विचार करायचा आहे? या अभंगात विचार करायचा आहे. या अभंगात विचार करायचा आहे तो भगवंताचा. आता भक्ती, भक्त आणि भगवंत. भक्तीचा विचार सांगणारे आपल्याकडे स्वतंत्र ग्रंथ आहे. ते म्हणजे नारद भक्तिसूत्र. नारद भक्तिसूत्रामध्ये सगळा विचार हा भक्तीचा सांगितला आहे. कशी भक्ती आहे? सात्वास्मिन् परम प्रेमरूपा अमृत स्वरूपाच तद्विस्मरणे परमं व्याकुलतेती. अशा नारदांनी भक्तीचं स्वरूप काय सांगितलं? पराशरांनी भक्तीचं स्वरूप काय सांगितलं? गर्गाचार्यांनी भक्तीचं स्वरूप काय सांगितलं? या सगळ्यांचा विचार आपल्याला पाहायला भेटतो. पूजाती श्वणुराग इति पराशार्य. पराशर्य म्हणजे पराशर पुत्र व्यासजी, त्यांनी भगवंताची पूजा करणं ही भक्ती आहे. कथादिषु तु इति गर्गाः. गर्गाचार्याने सांगितलं कथादिष्वती इति गर्गाः. अर्थात शांडिल्य मुनी असेल, त्याचप्रमाणे व्यास महर्षी असेल, या सगळ्यांनी भक्तीची वेगवेगळ्या व्याख्या सांगितल्या आहे. भगवंताच्या ठिकाणी निरतिशय प्रेम ती भक्ती. पण ते प्रेम कसं करायचं? गुणरहितम कामनारहितम प्रतिक्षण वर्धमानम अविच्छिन्नम सूक्ष्मतरम अनुभव रूपम, असं त्या प्रेमाचं स्वरूप सांगितलं आहे. मग भक्ती प्राप्त झाल्यानंतर तो भक्त कसा असतो? तत्प्राप्य तदेव अवलोकयति तदेव भाषयति तदेव चिंतयति. हा सगळा विचार भक्ती काय, भक्तीचे स्वरूप काय, भक्ती प्राप्त झाल्यानंतरचं स्वरूप काय आणि भक्त काय, हा सगळ्यांचा विचार तिथे आला आहे. भक्तीचा विचार स्वतंत्र आहे, भक्तांचा विचार स्वतंत्र आहे. भक्तांचा विचार सांगणारा ग्रंथ म्हणजे विशेषतः श्रीमद भगवद्गीता. प्रत्येक अध्यायामध्ये भक्ताचा विचार आला आहे. अगदी दुसऱ्या अध्यायामध्ये स्थितप्रज्ञाचा विचार आला आहे, तो भक्तांचाच विचार आहे. तिसऱ्या अध्यायामध्ये नैष्कर्म स्थितीचा विचार केला आहे, तो भक्ताचाच विचार केला आहे. गुणातीत पुरुषांचा विचार केला आहे, तो भक्ताचाच विचार केला आहे. आणि 12व्या अध्यायामध्ये तर भक्तियोग प्रसिद्धच आहे. अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्र करुणैवच निर्ममो निरहंकार समदुःख सुखक्षमी इथपासून सुरुवात करून एतु धर्म्यामृतमिदं यथोक्तं परिउपासते इथपर्यंत सगळ्या ह्या श्लोकांच्या मध्ये
भक्तांच्या लक्षणांचा विचार केला आहे. म्हणजे भक्तांच्या लक्षणांचा विचार करणारा ग्रंथ प्रमुख कोणता असेल तर ज्ञानेश्वरी किंवा भगवद्गीता. भक्तीचा विचार करायचा असेल तर मग आपल्याला नारद भक्तिसूत्र, आणि भगवंताचा विचार करायचा असेल, भगवत स्वरूपाचा संपूर्ण विचार सांगणारा ग्रंथ म्हणजे श्रीमद भागवत पुराण. श्रीमद भागवतामध्ये भगवंताचं संपूर्ण लीलाचरित्र सांगितलं आहे. भगवंताचा स्वभाव सांगितला, भगवंताचे गुण सांगितले, भगवंताचे भक्त सांगितले. हा सगळा विचार जो येतो तो श्रीमद भागवतामध्ये. भक्तीचा विचार स्पेशल ग्रंथ नारद भक्तिसूत्र, आणि भक्तांचा विचार म्हणजे आपल्याला श्रीमद भगवद्गीता. पण त्या ग्रंथांच्यामध्ये भक्ती आणि भक्तांचा विचार नाही का? नारद भक्तिसूत्रामध्ये भक्तीचा विचार आहे आणि भक्तांचा आणि भगवंताचा विचार आहे, पण तो कमी. पण ज्ञानेश्वरीमध्ये, गीतेमध्ये भक्तांचे लक्षणं सांगितले, भगवंताचं स्वरूप सांगितलं आहे, भक्तीचे स्वरूप सांगितलं आहे. पण एक त्याचं वर्गवारी म्हणून विशेषत्वाने सांगायचं ठरलं तर म्हणून ती वर्गवारी केली. मग ह्या अभंगामध्ये भगवंताचं स्वरूप सांगितलं आहे, भगवंताचा स्वभाव सांगितला आहे. भगवंताचा स्वभाव कसा आहे? जाणीव नेणीव भगवंती नाही. जाणीव म्हणजे ज्ञान आणि नेणीव म्हणजे अज्ञान. भगवंती म्हणजे भगवंताच्या ठिकाणी. भगवंताच्या ठिकाणी भगवंताच्याकडे येणारा भक्त हा जाणीवीने युक्त आहे का नेणीवीने युक्त आहे? म्हणजे तो ज्ञानी आहे का अज्ञानी आहे? जाणता आहे का नेणता आहे? तो सुज्ञ आहे का अज्ञ आहे? एकाग्र आहे का अनेकाग्र आहे? भगवंत याचा जास्त विचार करत नाही. जाणीव नेणीव भगवंती नाही. पण जे एकदम आज्ञ असतात ते सुद्धा एखाद्या गोष्टीकडे लक्ष देत नाही, कारण त्यांना ती गोष्ट कळतच नाही. ज्यांना संगीताचं ज्ञान नाही आणि संगीताचं ज्ञान नसल्यामुळे तबला उतरला का कमी झाला का जास्त झाला हे कळतच नाही, लक्ष देत नाही. म्हणजे का? त्यांना ते कळत नाही. आणि जे सर्वज्ञ आहेत तेही म्हणतात जाऊ द्या, नवीन असतील, हळूहळू त्यांना कळेल. मग भगवंत आपल्या भक्तांच्याकडे तो ज्ञानी आहे का अज्ञानी आहे असा भेद करत नाही. मग भगवंताला हा ज्ञानी अज्ञानी आहे असं माहिती नाही म्हणून भेद करत नाही का? तर असं नाही. भगवंताच्या ठिकाणी ज्ञान हा एक गुण आहे. ऐका यशस्त्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे सहाही गुणवर्य वसती जैत म्हणून तो भगवंत. भग एव भगवंतः असं वेदामध्ये म्हटलं आहे. भग शब्दाचा अर्थ होतो ऐश्वर्य, समग्र ऐश्वर्य, समग्र ज्ञान, समग्र वैराग्य, समग्र औदार्य हे सगळे गुण जिथे असतात तो भगवंत. आणि म्हणून भगवंताला समजत नाही किंवा ज्ञान नाही असं म्हणणंच चुकीचं आहे. कारण येणेची पडवोनी वेद केला शहाणावो. या परमात्म्यानेच वेदाला शहाणं बनवलं असल्यामुळे खरं ज्ञान इथूनच आहे. मग असं असल्यामुळे मग भगवंताच्या ठिकाणी हा भेद का नाही? अनेक कारणं आहे. त्याचं फक्त एक कारण सांगूया. भगवंताच्या ठिकाणी स्वतःचं वस्तू सामर्थ्य शक्ती आहे. आणि वस्तू सामर्थ्य शक्ती असेल तेव्हा इतरांच्याकडे कसली अपेक्षा करायची नसते. जसं की परिसाला तोडण्यासाठी लोखंड
तोडण्याच्या भावनेने जरी आलं, पण परिसराला माहिती आहे आपल्याजवळ वस्तू सामर्थ्य शक्ती अशी आहे की त्या लोखंडाचा स्पर्श झाल्याबरोबर तो सोनं होणार आहे. चंदनाला माहिती आहे आपल्या संपर्कात जो कोणी येईल त्याला सुगंध भेटणार आहे. मग पाण्यामध्ये तुम्ही हात जाणून घाला किंवा नेणून घाला, हात ओला झाल्याशिवाय राहत नाही. अग्नीवरती तुम्ही पाय जाणून ठेवा की न जाणून ठेवा, तो चटका बसल्याशिवाय, पोळल्याशिवाय, उष्णता लागल्याशिवाय राहत नाही. कारण का? अग्नीच्या ठिकाणी ती सामर्थ्य शक्ती आहे. येतं वस्तू सामर्थ्य शक्ती नवलका आहे. तसं परमात्म्याच्या जवळ तुम्ही कसंही जा तरी तो परमात्मा आपला शुद्ध करतो. खटनट यारे शुद्ध होऊन या जारे. तुम्ही कोणत्याही भावनेने गेलात तरी तो परमात्मा त्याला शुद्ध करतो. आणि म्हणून जाणीव नेणीव भगवंती नाही, भगवंताच्या ठिकाणी जाणीव नेणीव नाही. आणि याचं वर्णन आपल्याला पांडुरंग परमात्म्याच्या स्वरूपाचं वर्णन करताना जगद्गुरु तुकाराम महाराजांनी केले आहे. ते सांगतात की पांडुरंग परमात्म्याचे चरणही सम आहे आणि पांडुरंग परमात्म्याची दृष्टीही सम आहे. समचरण दृष्टी विटेवरी साजरी, तेथे माझे हरी वृत्ती राहो. ए हरी, तिथे माझे हरी वृत्ती राहो, माझी वृत्ती त्या ठिकाणी राहो. नंतरची गोष्ट आहे. पण परमात्मा सम आहे याचा अर्थ आहे तो आपल्या ज्ञानदृष्टीने सगळ्यांना समान पाहतो किंवा आपल्या ज्ञानदृष्टीने तो सगळ्यांना सारखं बनवतो. ही वस्तू सामर्थ्य शक्ती असल्यामुळे जाणीव नेणीव भगवंती नाही. त्याचप्रमाणे भगवंताकडे एखादा भक्त गेला आणि भगवंताला वाटलं की याला आपलं सामर्थ्य द्यावं, तर भगवंत त्याला सामर्थ्य देतात. भगवंताने हनुमंतरायाला यश दिलं, बिभीषणाला श्री म्हणजे लक्ष्मी दिली, औदार्य कर्णाला दिलं, ज्ञान ब्रह्मदेवाला दिलं, ऐश्वर्य अर्जुनाला दिलं आणि वैराग्य शुकाते बोधोनी ब्रह्म सनातन पावविला. निळोबरायांनी वर्णन केलं आहे भगवंतांनी आपल्या जवळचं असणारं ऐश्वर्य हे एका एका भक्ताला प्रदान केलं आहे. मग ह्याप्रमाणे भगवंत कशाला म्हणायचं? हे षड्गुण ऐश्वर्य संपन्न आहे तो भगवंत, जो सगळ्याला समान पाहतो तो भगवंत. आणि आणखी असंही म्हटलं आहे संपूर्ण प्राणीमात्रांची उत्पत्ती जो जाणतो तो भगवंत, सर्व प्राणीमात्रांचा विनाश कधी करायचा हे जो जाणतो तो भगवंत, आणि सगळ्या जीवांची गती जाणतो तो भगवंत. उत्पत्तींच विनाशंच भूतानाम अगतिम गतिम वेत्तीम विद्याम अविद्यांच स वाच्यो भगवान इति. भगवान शब्द उत्पत्ती, विनाश, गती आणि अगती जो जाणतो तो भगवंत. षड्गुण ऐश्वर्य संपन्न एक भगवंताची जाण, अर्थात जो षड्गुण ऐश्वर्य संपन्न आहे तो भगवंत आहे, असा भगवंताचा स्वभाव सांगितला. भगवंत हा नामी आहे आणि त्याचं नाव हरी, विठ्ठल, केशव अशा नामाचा उल्लेख हरिपाठामध्ये आहे. आता नामीचा स्वभाव सांगितला, नामाचा स्वभाव सांगतात उच्चारणी पायी मोक्ष सदा. तर काही ठिकाणी असा पाठभेद आहे हरी उच्चारणी पायी मोक्ष सदा. इथे उच्चारणी असं म्हणताना हरी शब्द हा अध्यारूतच आहे. आणि म्हणून मुखी नाम हती मोक्ष ऐसी साक्ष बहुतांची. कर्म केलं की अंतकरणाची शुद्धी होते, उपासना केली की अंतकरणाची एकाग्रता वाढते, ज्ञान संपादन केलं की अज्ञानाची निवृत्ती होते आणि मग मोक्ष. अर्थात प्रत्येक साधन एक एक फल देतं. पण या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज सांगतात
उच्चारणी पायी मोक्ष सदा, सदा उच्चारणी मोक्ष पायी. सदा भगवंताचं नामचिंतन केलं की त्याला मोक्ष प्राप्त होतोच. मुखी नाम हती मोक्ष, ऐसी साक्ष बहुतांची. आणि हा झाला नामाचा स्वभाव. आणि अगोदर पाहिला तो नामीचा स्वभाव. असा जो नामाचा स्वभाव पाहिला, ते नाम वाणीने उच्चारल्यानंतर साधकाच्या जीवनामध्ये काय परिणाम होतो. नारायण हरी, नारायण हरी, नारायण हरी, नारायण हरी, असा नित्य नारायण नामाचा उच्चार जो भगवत भक्त भावनेने करतो आहे, श्रद्धेने करतो आहे, जाणीवपूर्वक करतो आहे, संतांच्या संगतीमध्ये राहून करतो आहे, साधूंचा अंकित राहून करतो आहे, सज्जनांच्या संगतीमध्ये राहून करतो आहे. आणि असा नामचिंतन जर त्याने केलं तर नारायण हरी, नारायण हरी या नामाचा उच्चार केला तर परिणाम काय आहे. कळीकाळ तेथे कळीकाळाचा रीग नाही. येथे रीग शब्दाचा अर्थ होतो प्रवेश. तेथे कळीकाळाचा रीग नाही, म्हणजे त्या भगवत भक्ताच्या जीवनामध्ये काळाचाही प्रभाव होत नाही आणि कळीचाही प्रभाव होत नाही. कारण प्रत्येक ठिकाणी गेलं की त्या स्थानाचा एक प्रभाव असतो. म्हणून कृतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग, त्या युगामध्ये त्या लोकांच्यावरती त्या काळाचा प्रभाव असतो. मंदिरामध्ये आलं की मनुष्य हा शांत होतो, अंतर्मुख होतो, देवाला नमस्कार करतो, भावनिक होतो, कारण तो त्या स्थानाचा महात्म्य आहे. स्मशानभूमीत गेला की जीवनाचं काही खरं नाही. जीवन म्हणजे पाण्यावरचा बुडबुडा आहे. एक दिवस सगळ्यांची 2 चिमट्या राख होणार आहे. असं का बोलतो. तिथल्या स्थानाचा तो प्रभाव आहे. तोच मनुष्य एखादा सिनेमागृहामध्ये गेला तो गाणं गुणगुणायला लागतो, कारण त्या स्थानाचा तो प्रभाव आहे. तसं ह्या कळीचा एक प्रभाव आहे, कलियुगाचा. कलियुगामध्ये माणसं कृतघ्न आहे, लवाड आहे, फसवणारे आहेत, विश्वासघात करणारे आहेत. परंतु हा जरी कलियुगाचा प्रभाव असला, पण ह्या भगवत भक्ताच्या अंतःकरणामध्ये भगवंताचं नामचिंतन इतकं प्रामाणिकपणाने असतं की त्या नामचिंतनाच्या द्वारे याचा देह पवित्र बनलेला असतो. हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय, पवित्रची होय देह त्याचा. त्याचा स्थूल देह पवित्र होतो, सूक्ष्म देह पवित्र होतो, कारण देह पवित्र होतो. या नामचिंतनाने तिन्ही देह पवित्र होतात. आणि हा भगवत भक्त नेहमी सज्जनांच्या संगतीमध्ये राहतो. ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी, संतांचे संगती, साधूंचा अंकिला. अर्थात तो कायम देव, संत आणि भगवत भक्त यांच्या संगतीमध्ये राहतो. अंतःकरणामध्ये भगवंताचं ध्यान आहे, मुखामध्ये भगवंताचं नाम आहे. आणि दिसणाऱ्या ह्या नामरूपात्मक प्रपंचाविषयी भगवत भक्त जास्त बोलत नाही, तो त्याच्याविषयी मौन आहे. ज्ञानदेव म्हणे सगुणये ध्यान, नामपाठ मौन प्रपंचाचे. आणि अशी स्थिती असल्यामुळे त्याला अंतर्बाह्य भगवत भक्ताचं सानिध्य असतं. त्यामुळे कळीकाळाचा रीग नाही. तेथे कळीकाळ म्हणजे यमाचाही प्रवेश नाही आणि कळीकाळ म्हणजे कलियुगाच्या प्रभावाचाही प्रभाव होत नाही. असा कळीकाळ त्यासी न पाहे दृष्टी, याचाही विचार आपण मागे पाहिला आहे. भगवत भक्तीचा एवढा विलक्षण परिणाम आहे. आणि मग 3ऱ्या चरणामध्ये ज्ञानेश्वर महाराज सांगतात,
तेथील प्रमाण नेणवे वेदासी, ते जीव जंतुसी केवी कळे. तेथील हा जो शब्द आहे हा कोणासाठी लावायचा, तर सहज आपण विचार केला तर अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये शब्द आला आहे भगवंती. मग भगवंती शब्द आला जर असेल तर आपण तेथील हा शब्द भगवंतासाठी लावूया. तेथील म्हणजे भगवंती. प्रमाण नेणवे वेदासी, भगवंताचं वास्तविक स्वरूप कसं आहे हे वेदालाही कळत नाही. कारण वेदाच्या ठिकाणी शब्द आहे आणि शब्द त्या ठिकाणी प्रविष्ट होतात ज्या ठिकाणी नाम रूप संबंध जाती क्रिया भेद हा आकाराशीच प्रवाद वस्तूशी नाही. ज्या ठिकाणी नाम आहे, रूप आहे, संबंध आहे, जाती क्रिया आणि भेद आहे तिथे शब्दाचा प्रवेश. पण याच्या पलीकडे भगवंत असल्यामुळे मनाची नखी न लगे, तेत बुद्धीची दृष्टी न रेगे, तेत इंद्रिया किरजोगे काय होईल, जाणीव जेत न रेगे, विचार मागुता पाऊली रेघे, तर्क आयुनू नेगे, अंगी जयाच्या अर्जुना तया नाव ज्ञान. मग त्या भगवंताचा जे स्वरूप आहे तिथे शब्द राशीरूपी वेद पोहोचू शकत नाही. म्हणून त्या तेथील प्रमाण नेणवे वेदासी, त्या भगवंताचं स्वरूप कसं आहे त्याचं प्रमाण वेदालाही कळत नाही. याचं कारण काय, वेद हा भगवंताच्याच निश्वासातून निर्माण झाला आहे. दयाच्या निश्वासी जन्म झाला वेदराशी किंवा जन्म झाले वेदराशी, किंवा येण्याची पडवणी वेद केला शहाणावो. भगवंतानेच त्या वेदाला शहाणा बनवल्यामुळे त्या वेदाचं कारण भगवंत आहे. म्हणून वेदालाही त्या परमात्मा कसा आहे असा सकारात्मक पद्धतीने सांगता येत नाही. श्रुती नेती नेती म्हणती गोविंदोरे. आणि म्हणून मौन होऊन त्या श्रुतीने त्या परमात्म्याची ओळख करून दिली आहे. म्हणून तेथील प्रमाणे वेदासी नेणवे हा पहिला अर्थ झाला. आणि नारायण हरी उच्चार नामाचा किंवा हरी उच्चारणी पायी मोक्ष सदा, या पहिल्या चरणाच्या उत्तरार्धामध्ये आणि दुसऱ्या चरणाच्या पूर्वार्धामध्ये नाममहात्म्य सांगितलं. मग आपण सुरुवातीला पाहिलं की नामी जो भगवंत त्याचाही महिमा वेदाला कळत नाही आणि त्या नामीचं जे नाम भगवंताचं नाव त्याचंही महत्त्व कळत नाही. कारण नाम किती मोठं आहे म्हटले, गगनाहुनी वाढ नाम आहे. आकाशापेक्षाही मोठं भगवंताचं नाम आहे. मग आकाशापेक्षा जर भगवंताचं नाव मोठं असेल तर मग त्या वेदाला त्या परमात्म्याच्या नामाचा महिमा कळत नाही. म्हणून तेथील प्रमाण नेणवे वेदासी, मग तेथील हा शब्द आपण भगवंतासाठी पण लागू शकतो, भगवंती, आणि तेथील हा शब्द नामासाठी पण लागू शकतो. असं असणारं जे नाम आहे, ज्ञानेश्वर महाराज सांगतात, ज्ञानदेवा फळ नारायण पाठ सर्वत्र वैकुंठ केले असे. आणि म्हणून ह्या नारायण नामाचा पाठ जर केला तर त्याचं फळ ज्ञानेश्वर महाराज सांगतात, सर्वत्र वैकुंठ केले असे. त्याला सगळीकडे वैकुंठाची अनुभूती येते. वैकुंठ शब्दाचा अर्थ परमात्मा पण आहे आणि वैकुंठ शब्दाचा अर्थ परमात्म्याचं धाम पण आहे. आणि आता याला वैकुंठात जाण्याची आवश्यकता नाही, तर परमात्म्याची अनुभूती याला सगळीकडे येते. सर्वत्र वैकुंठ केले असे.
आपल्याला माहिती आहे ज्ञानेश्वर महाराजांनी रेड्याकडे पाहिलं तर त्यामध्ये भगवंत आहे, म्हणून त्याला सांगितलं ज्ञानदेव म्हणे बोल रे ऋग्वेद. एकनाथ महाराजांनी अगदी मरणासन्न असणाऱ्या त्या गाढवालाही पाणी पाजलं, सर्वत्र वैकुंठ केले असे. तो वैकुंठ स्वरूप परमात्मा सर्वत्र आहे अशी अनुभूती यायला लागली. नामदेव महाराजांच्या जीवनचरित्रामध्ये आपण पाहू शकतो, त्यांना सांगण्यात आलं की ह्या मेलेल्या गाईला जिवंत करा, तर त्यांनी म्हटले यांच्यामध्ये परमात्मा आहे. ती गाय जिवंत झाली. सच्चिदानंद बाबांनी ज्ञानेश्वरी लिहिली, पण त्याच्या अगोदर ज्ञानेश्वर महाराजांनी त्यांना ह्यामध्ये सुद्धा चैतन्य आहे, वैकुंठ स्वरूप परमात्मा आहे, उठा सांगितलं. याचं कारण एक आहे, अशा नारायण नामाचा महिमा ज्यांना कळाला त्यांना वैकुंठ नाम परमात्मा सगळीकडे आहे अशी अनुभूती येते. आणि असं हे भगवंताचं नाम सर्वश्रेष्ठ आहे. म्हणून कलियुगाच्या मध्ये अनेक दोष जरी असले तरी एक गुण आहे कलियुगाचा, आणि तो म्हणजे कीर्तनात एव कृष्णस्य मुक्त बंध परम व्रजेत. कृष्णस्य कीर्तनात एव, भगवान श्रीकृष्णाच्या केवळ आणि केवळ नामसंकीर्तनाने काय आहे, बंधमुक्ता मुक्तबंधा, जो बंधनात आहे तो मुक्त होतो आणि परम व्रजेत. आणि म्हणून ह्या कलियुगाच्या बद्दल असं म्हटलं आहे, कलेर दोष निधे राजन नास्ते हे को महान गुणाहा. याच्यामध्ये एक मोठा गुण आहे आणि ते म्हणजे भगवंताच्या नामानेच हा मोक्ष प्राप्त होतो. म्हणून हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हा 16 अक्षरी जो मंत्र आहे तो मंत्र म्हणा, किंवा हरे राम 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 हरे हरे असं जो कोणी म्हणत असेल त्यालाही तो एवं वदन्ते नित्यम नाहितान बाधते कलिही, त्याला कोणत्याही कलीचा प्रभाव होत नाही. याप्रमाणे ह्या नामाच्या महात्म्यामुळे त्याला सर्वत्र वैकुंठाची अनुभूती येते. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तुम्हाला ही अनुभूती घ्यायची असेल तर हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. असं ह्या अभंगाच्यामध्ये नामी परमात्मा आणि त्या परमात्म्याचं नाम ह्या दोघांचा स्वभाव सांगून या नामाने काय काय प्राप्त होतं त्याचा महिमा सांगितला. आणि ते प्रमाण वेदाला आणि सामान्य जंतूला कळणार नाही असं सांगून, असं नारायण नामाच्यामुळे वैकुंठाची अनुभूती, भगवंताची अनुभूती सगळीकडे आली. आणि ती अनुभूती आपल्याला यावी असं वाटत असेल तर हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. झालेली सेवा माऊलींच्या चरणी समर्पित करून ह्या वाणीला माऊलींच्या चरणारविंदे विरमूया आणि ह्या ठिकाणी थांबूया. पुंडलिक वरद हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरद हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.